ॲटलॅन्टोॲक्सियल डिसलोकेशन म्हणजेच पहिला आणि दुसरा मणका ह्यांच्यामध्ये इनस्टॅबिलिटी तयार होणं आणि त्याचबरोबर बेसिलर इन्व्हॅजिनेशन म्हणजे दुसऱ्या मज्जारज्जूचा दुसऱ्या मणक्याचा भाग हा वर सरकणं आणि त्यांनी मज्जारज्जूवर दाब करणं ही अतिशय क्रिटिकल कंडिशन असते। बऱ्याच वेळा ही लहान मुलांच्या मध्ये दिसण्याचं प्रमाण जास्त असतं कारण ही कंजेनायटल ॲबनॉर्मॅलिटीमुळे डेव्हलप होऊ शकते आणि ह्या आजारामुळे अशा रुग्णांच्या मध्ये काय लक्षणं दिसू शकतात किंवा त्यांच्या जीवनमानावर त्याचे काय गंभीर परिणाम होऊ शकतात हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। हा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत पहा कारण शेवटी मी ज्या काही मुद्दे सांगणार आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत। नमस्कार, मी डॉक्टर रवींद्र पाटील, डायरेक्टर आणि कन्सल्टंट न्यूरोसर्जन, समर्थ न्यूरो आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सांगली। समर्थ हॉस्पिटल हे सांगली मिरज परिसरातील पहिलं 100 बेडचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे जे पूर्णपणे मेंदू आणि मणक्याचे विकार आणि त्याचबरोबर गंभीर अपघात असणाऱ्या रुग्णावर उपचार करण्यासाठी सदैव तत्पर आहे। ॲटलॅन्टोॲक्सियल डिसलोकेशन, ॲटलास मणका आणि ॲक्सिस मणका हे मानवी शरीरातील पहिले दोन मणके असतात। ॲटलास म्हणजे कवटीला चिकटून असलेला मणका आणि मानेतील मणक्यापैकी सर्वात वरचा मणका असतो। याला चिकटून आणि त्याच्या खाली असलेला मणका म्हणजे ॲक्सिस मणका। हे दोन मणके सर्व मणक्यांच्या पेक्षा वेगळे असतात। तसं म्हटलं तर प्रत्येकच मणका वेगळा असतो पण या दोन मणक्याच्या आकार आणि त्यांचं कार्य हे जरा वेगळं असतं आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे ॲटलास मणका हा कवटीला जोडलेला गेलेला असतो आणि कवटीचा भार पेलतो, तर ॲक्सिस मणका हा कवटी मानेवर फिरवण्यासाठी उपयोगात आणला जातो। या दोन मणक्यामध्ये एक महत्त्वपूर्ण सांधा असतो ज्याला ॲटलॅन्टोॲक्सियल जॉइंट असं म्हणतात। या मणक्यांना अनुक्रमे C1 आणि C2 असं म्हणतात। ॲटलॅन्टोॲक्सियल डिसलोकेशन म्हणजे ॲटलास C1 आणि ॲक्सिस C2 या मणक्यांच्या मध्ये असणारा सांधा अस्थिर होणं किंवा डिसलोकेट होणं। हे पहिले दोन मणके मानेला योग्य प्रकारे फिरवण्यास मदत करतात पण ते हल्ले की मग मात्र मान फिरवणं अवघड होतं। ॲटलॅन्टोॲक्सियल डिसलोकेशनची कारणं, सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे ट्रॉमा, अपघात। मानेला जर दुखापत झाली तर ॲटलॅन्टोॲक्सियल डिसलोकेशन होऊ शकतं। रुमॅटॉइड आर्थरायटिस हा एक प्रकारचा संधिवात आहे की ज्याच्यामुळे सांध्यामध्ये सूज येते, हाडे अशक्त होतात, त्याचबरोबर या दोन मणक्यामध्ये अस्थिरता देखील निर्माण होऊ शकते। कंजेनायटल ॲबनॉर्मॅलिटी म्हणजे जन्मजात, काही व्यक्तीमध्ये जन्मजातच या दोन हाडामध्ये अयोग्य डेव्हलपमेंट होते आणि त्यामुळं यांच्यामध्ये अस्थिरता निर्माण होऊ शकते। इन्फेक्शन, ट्युबरक्युलोसिस किंवा अशा अन्य संसर्गामुळे सुद्धा या भागामध्ये अस्थिरता निर्माण होऊ शकते। ॲटलॅन्टोॲक्सियल डिसलोकेशनची लक्षणे, याच्यामध्ये मान हलवताना तीव्र वेदना, मान स्थिर न राहणं, हातपाय अशक्त होणं, स्नायूमध्ये थरथर किंवा बधीरपणा येणं, त्याचबरोबर स्पायनल कॉर्ड म्हणजे मज्जारज्जूतील नसा दाबल्या गेल्यामुळे श्वासोश्वास घेण्याची अडचण होणं यासारखी लक्षणं दिसू शकतात। चला जाणून घेऊया ॲटलॅन्टोॲक्सियल डिसलोकेशन आणि बेसिलर इन्व्हॅजिनेशन। ह्या थोड्याशा ऐकायला क्लिष्ट गोष्टी वाटतात, समजायला तेवढ्याच अवघड आहे, त्यामुळे अगदी सोप्या भाषेत आज आपण ह्या सगळ्या गोष्टी समजून घेणार आहोत। ॲटलॅन्टोॲक्सियल डिसलोकेशन, ॲटलास म्हणजे पहिला मणका, ॲक्सिस म्हणजे दुसरा मणका, या दोन मणक्यामध्ये अस्थिरता तयार होणं म्हणजेच ॲटलॅन्टोॲक्सियल डिसलोकेशन। बेसिलर इन्व्हॅजिनेशन, दुसऱ्या मणक्याचा ओडोंटॉइड हा जो पार्ट आहे तो ज्यावेळी ॲटलॅन्टोॲक्सियल डिसलोकेशन होतं तर त्यावेळी तो सरकल्यामुळे वर येतो आणि वर आल्यानंतर तो मज्जारज्जूच्या वरच्या भागावर दाब करतो, त्याला बेसिलर इन्व्हॅजिनेशन असं म्हणतात। चांगली बातमी ही आहे की हे दोन्ही आजार अतिशय दुर्मिळ आहेत आणि खूप कमी लोकांच्या मध्ये हे आजार दिसून येतात। बेसिलर इन्व्हॅजिनेशन ही एक अशी रोगकारक अवस्था आहे की ज्याच्यामध्ये दुसऱ्या मणक्याचा जो वरचा भाग आहे म्हणजेच ॲक्सिस मणका C2 त्याचा ओडोंटॉइड प्रोसेस हा वरच्या दिशेने सरकत जातो आणि तो फोरामेन मॅग्नम म्हणजे कवटीच्या तळाशी असणारं जे एक ओपनिंग आहे की ज्याच्यातून मज्जारज्जू बाहेर येतो तर त्या फोरामेन मॅग्नमच्या आतमध्ये प्रवेश करतो। अर्थात तिथं असणारी जागा ही अतिशय लिमिटेड असते आणि छोटा मेंदू म्हणजेच ब्रेनस्टेम, मज्जारज्जूचा वरचा भाग ह्या सगळ्या गोष्टी फोरामेन मॅग्नमशी रिलेटेड असतात। ज्यावेळी ओडोंटॉइड प्रोसेस ह्या फोरामेन मॅग्नमच्या वर जातात त्यावेळी त्या ह्या छोट्या मेंदूवर, ब्रेनस्टेमवर किंवा मज्जारज्जूच्या वरच्या भागावर दाब करतात ज्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी निर्माण होऊ शकतात ज्याला आपण न्यूरोलॉजिकल डेफिसिट असं म्हणतो। बेसिलर इन्व्हॅजिनेशनची कारणं काय, तर जन्मजात विकृती असणं, त्याचबरोबर रुमॅटॉइड आर्थरायटिस, पॅजेट्स डिसीज म्हणजे जिथं हाडांची क्षमता कमी होते, हाडे कमजोर होतात आणि त्यांची रचना बिघडते, एखादा ट्यूमर किंवा इन्फेक्शन ज्यामुळे हा हाडांचा भाग आहे तो वरवर सरकत जातो। बेसिलर इन्व्हॅजिनेशनची लक्षणं काय, तर त्यामुळे सततची डोकेदुखी होणं किंवा गळ्यामध्ये मानेमध्ये वेदना होणं, शरीराचा तोल बिघडणं, चक्कर येणं,
बोलण्यात अडथळा येणं, स्नायूमध्ये अशक्तपणा, बधिरपणा येणं, दृष्टीवर परिणाम होणं, ही सगळी लक्षणं बेसिलर इन्व्हॅजिनेशनची असू शकतात. अटलॅंटोॲक्सियल डिसलोकेशनचे उपचार, याच्यामध्ये प्रामुख्याने औषधं की जी तुमच्या वेदना कमी करतात, त्याचबरोबर मानेला बेल्ट वापरणं ज्याच्यामुळं तुमच्या मानेची हालचाल नियंत्रित होते, कमी होते, त्याला स्थिरता लाभते आणि तुमची न्यूरो डेफिसिट म्हणजे काही वेळा जे काही आपण पॅरालिसिस म्हणतो किंवा हातापायाची ताकद कमी होणं, ह्या शक्यता कमी होतात. आणि तिसरे सर्वात महत्वाचे उपचार म्हणजे शस्त्रक्रिया की ज्याच्यामध्ये C1 आणि C2 हे दोन्ही मणके शस्त्रक्रिया करून फ्यूज केले जातात, ज्याच्यामध्ये रॉड आणि स्क्रू यांचा वापर केला जातो. अर्थात ह्या शस्त्रक्रियानंतर ह्या दोन मणक्याची हालचाल ही काही प्रमाणामध्ये लिमिटेड होऊन जाते, पण तुमच्यामध्ये भविष्यात येणारी व्याधी टाळण्यासाठी किंवा अपंगत्व टाळण्यासाठी ही शस्त्रक्रिया आवश्यक ठरते. बेसिलर इन्व्हॅजिनेशनचे उपचार काय? बेसिलर इन्व्हॅजिनेशन मध्ये सुरुवातीला काही औषधं दिली जातात की ज्याचा उपयोग तुमच्या वेदना कमी करण्यासाठी होऊ शकतो. मानेला बेल्ट दिला जातो की ज्यामुळं मानेला स्थिर ठेवलं जातं, जेणेकरून ज्या इनॲडव्हरंट इंजुरी असतात, काही वेळा आपण अचानक तोल जाऊन पडू शकतो, त्यामुळे मज्जारज्जूला गंभीर इजा होऊ शकते, तर त्या टाळण्यासाठी बेल्टचा वापर केला जातो. आणि डेफिनेटिव्ह ट्रीटमेंटमध्ये मात्र सर्जरीचा समावेश होतो की जिथं डिकॉम्प्रेशन आणि फ्युजन या दोन प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. मज्जारज्जू किंवा छोटा मेंदू म्हणजेच ब्रेनस्टेम ह्याच्यावरचा दाब कमी करण्यासाठी फोरामेन मॅग्नम या होलच्या मागचा किंवा कवटीच्या तळाचा काही हाडाचा भाग काढला जातो. आणि त्याचबरोबर बऱ्याच वेळा कवटी असेल किंवा पहिला मणका म्हणजे C1 आणि C2 यांच्यामध्ये फ्युजनची शस्त्रक्रिया केली जाऊ शकते. अटलॅंटोॲक्सियल डिसलोकेशनची गंभीरता आणि त्याचे परिणाम, या विकृतीचं जर वेळेत निदान नाही झालं तर बऱ्याच वेळा रुग्णाचा मृत्यू ओढवू शकतो. मणक्यातील मज्जारज्जू म्हणजे स्पायनल कॉर्ड